नमस्कार मित्रांनो, लग्नाची वेळी येणाऱ्या भागामध्ये असे होणार की बाळ गेल्यामुळे सिंधू आणि राघव हे खूप असे दुःखी असतात। तर काकूंनी एक खूप मोठा निर्णय घेऊन सिंधू आणि राघवला परत खुश करून रत्नपारखी कुटुंबाला वारस देण्याचा आणि तो आनंद मिळवण्याचे निर्णय घेतलेला असतो। तेव्हा राघवला डॉक्टरांनी सांगितलेले असते की एक तर तुम्ही मूल दत्तक घ्या, नाहीतर सरोगसी करा। तेव्हा राघवला हे दोन्ही पर्याय मान्य नसतात। राघव विचार करतो, सिंधूवर माझे खूप प्रेम आहे आणि सिंधूच्या आणि माझ्या प्रेमाची एक निशाणी या रत्नपारखी कुटुंबाला आनंद देण्यासाठी तीच मला हवी आहे आणि आम्हाला आमच्या स्वतःचे मूल हवे असा त्याचा निर्णय असतो। तेव्हा काकूसुद्धा राघवला हे निर्णय मान्य करण्यासाठी सांगत असते। तेव्हा सिंधूसुद्धा राघवला हे निर्णय मान्य करण्यासाठी सांगत असते, पण राघव काही मान्य करायला तयार नसतो। तेव्हा सिंधूला सुद्धा खूप त्रास होत असतो। एक आई होणे हे सिंधूचे स्वप्न आणि सिंधू त्यापासून किती खुश राहणार असते हे राघवला माहिती असते। सिंधू पूर्णपणे आतून तुटून गेलेली असते, पण राघवला चेहऱ्यावरचा आनंद निर्माण करण्यासाठी ती राघवसमोर खुश राहण्याचा प्रयत्न करत असते। हे राघवने सुद्धा ओळखलेले असते। सिंधूला किती त्रास होतो याची जाणीव राघवला असते, त्यामुळे राघवसुद्धा सिंधूबरोबर या विषयावर बोलू शकत नसतो आणि तो सुद्धा आतमधून पूर्णपणे असा तुटून गेलेला असतो। तेव्हा रत्नाकर आणि राजश्री यांना मात्र राघव आणि सिंधूचे ती अवस्था पाहूशी वाटत नसते। तेव्हा रत्नाकर राघवला घेऊन एका कॉफी शॉपमध्ये त्याचं मन रमवण्यासाठी घेऊन जातो। तेव्हा रत्नाकर त्याला तेथे विचारत असतो की सिंधू आणि तुझ्यामध्ये नक्की असा कोणता प्रॉब्लेम चालू आहे। तर मधूसुद्धा नेमकं तेथे आपल्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी आलेले असते। तेव्हा मधूला हे सर्व सत्य समजते, म्हणून मधू पुन्हा रत्नपारखी कुटुंबात जाण्याचा निर्णय घेते। हा चान्स आहे की राघवला जवळ घेण्यासाठी आणि सिंधू आणि राघव यांच्यामधील दरी आणखीन वाढवण्यासाठी। तर इकडे माई आपली बॅग भरत असतात आणि बॅग भरता भरता ती राया आणि मधूचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये पाहून रडत असते। तेवढ्यात तिथे मधूची आई येते आणि मधूची आई ही माईंना विचारते की माई, तुम्ही बॅग भरून कुठे जाण्याची तयारी करतात? आमच्याकडून काही चूक झाली का? तर लगेच माई म्हणतात की नाही, आता तर मी तुम्हाला मागेच सांगितले होते की मी जास्त दिवस तुमच्यावर ओझे बनून नाही राहू शकत। मी माझी व्यवस्था एका वृद्धाश्रमात केलेली आहे आणि मी तिकडेच जाते आणि मधू पुढे पूर्ण आयुष्य पडलेले आहे आणि एक आई बाबा म्हणून तुम्हाला तुमचे कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे की आपली मुलगी सुखात राहावी आणि तिचे ते आयुष्य सुखात जावे। तुमचा निर्णय योग्य आहे, पण मी जास्त दिवस खरंच इथे राहू शकत नाही, म्हणून माई जाण्याची तयारी करतात। तेवढ्यात तिथे मधू येते आणि मधू माईंना म्हणते की आपण रत्नपारखी कुटुंबाला सोडून माझ्याबरोबर येथे आलात आणि मला सोडून तुम्ही वृद्धाश्रमात कसं जाऊ शकतात? मधू म्हणते की माई, मी तुमच्या विधवा मुलाची बायको आहे। एकाची साथ सुटल्यानंतर लगेच दुसऱ्याचा विचार मी कशी करेन आणि मी सुद्धा माझं पूर्ण आयुष्य असंच विधवा काढणार असं माईला ती म्हणते। आणि आपलं रत्नपारखी कुटुंबात हे पूर्ण हक्क आहे आणि आपण रत्नपारखी कुटुंबात परत जाणार, मी सुद्धा तुमच्याबरोबर तेथे राहण्यासाठी येणार असं माईंना ती म्हणते। की माई ह्या मधूच्या आईला म्हणतात की मधूला तुम्ही थोडंसं काहीतरी समजून सांगा, पण मधू काही ऐकायला तयार नसते। तेव्हा मात्र मधू मनात म्हणत असते की राघव, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही। रायाबरोबर लग्न करून मी तुझ्या जवळ राहण्यासाठी रत्नपारखी कुटुंबाची सून बनून आले होते आणि आतासुद्धा मी परत येणार। त्यानंतर इकडे सिंधू आपले जे काही बाळाचे खेळणे असते ते सर्व एका बॅगमध्ये भरत असते। राघव म्हणतो की सिंधू तू हे काय करतेस? तर सिंधू म्हणते की माझ्या हॉस्पिटलमध्ये एक छोटेसे बाळ आहे आणि हे सर्व खेळणे मी त्यांच्या फॅमिलीला द्यायचे ठरवले, कारण हे खेळणे बघितल्यानंतर तुम्हाला खूप वाईट वाटते, म्हणून मी हे सर्व करते। तर लगेच राघव म्हणतो की सिंधू हे काय करतेस? तुला वाटत नाही का आपले बाळ ह्या खेळण्याबरोबर खेळणार म्हणून? तर सिंधू म्हणते की राघव, हे तेव्हा ठरणार की तेव्हा तुम्ही तुमचा निर्णय सांगणार की आपल्याला बाळ हे ॲडॉप्ट करायचे किंवा सरोगसी, आणि जेव्हा तुमचा निर्णय होईल तेव्हा आपण आपल्या बाळासाठी सर्व खेळणे हे नवीन आणायचे। आणि तुम्हाला हे सर्व बघितल्यानंतर राघव किती त्रास होतो आणि तुम्ही त्रासात आहे हे मी सहन करू शकत नाही आणि तुम्हाला सुद्धा मी सोडू शकत नाही। माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे
मी तुम्हाला सोडून कुठेही दूर जाऊ शकत नाही आणि आपल्या दोघांना एकत्र येऊन हा निर्णय घ्यायचा की आपल्याला बाळ हे दत्तक घ्यायचे किंवा सेरोगसी करायची किंवा एका खूप मोठ्या डॉक्टर तज्ज्ञांकडं जाऊन आपली आणि असे हातावर हात ठेवून मी आपल्या ह्या नात्याला तुटून नाही देऊ शकत. तेव्हा राघव सिंधूच्या गळ्यामध्ये खूप रडत असतो आणि सिंधू आणि राघव एकमेकांच्या मिठीत येतात. त्यानंतर इकडे काकू हा बाळ दत्तक घ्यायला तयार नसते आणि ते काय डॉक्टर काय म्हटले सेरोगसी ते सुद्धा मी करू शकत नाही याचा अर्थ काय होतो. तर ऋतुजा म्हणते की काकू जो काही बाळ असेल ते सिंधू आणि राघवचेच असेल पण ते एका दुसऱ्या स्त्रीच्या पोटात वाढलेले असेल. तेव्हा काकू म्हणते की नाही मी तर हे अजिबात करू शकत नाही. तर ऋतुजा म्हणते की मग आपण असे करू की प्रॉब्लेम कुणात आहे सिंधूमध्ये, मग राघवचे जर दुसरे लग्न केले तर काय बिघडणार. तर लगेच राजश्री म्हणते की ऋतुजा हे काय बोलतेस तू आणि हे होऊ शकत नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, सिंधूसारखी मुलगी माझ्या राघवला भेटू शकत नाही आणि राघवसुद्धा या गोष्टीला तयार होणार नाही कारण सिंधू आणि राघवचे खूप प्रेम आहे हे तुला चांगलेच माहिती आहे. म्हणून राजश्री ही ऋतुजाची बोलतीच बंद करते. तेव्हा काकूसुद्धा म्हणते की मी आता सिंधू आणि राघव यांच्याबरोबर बाळाच्या विषयावर बोलणार म्हणजे बोलणारच. त्यानंतर इकडे सिंधू आणि राघव आपल्या रूममध्ये असतात तर सिंधू मोबाईलमध्ये बघत असते. तर तेवढ्यात सिंधूला समजते की उद्या रायादादांचा वाढदिवस आहे. तेव्हा सिंधू राघवला म्हणत असते की मी रायादादांना श्रद्धांजली देण्यासाठी आपल्या घरामध्ये एक पूजा ठेवणार आहे आणि या पूजेची परमिशन तुम्ही काकूकडून घेऊ शकता. राघव म्हणतो की घरामध्ये आत्ताच रायाची आठवण कुठेतरी कमी झाली आणि आता वातावरण चांगले नाही, घरातील आपल्या सर्वजण दुःखात डुबून गेलेले आहे. सिंधू म्हणते की नाही मला रायादादांसाठी ही पूजा करायची म्हणजे करायचीच. तेवढ्यात मधू आणि माई ह्या दारात येतात. तर लगेच मोठी काकू म्हणते की थांब मधू, तू या घरामध्ये येऊ शकत नाही. माईंसाठी ह्या घराचे दरवाजे कायम उघडे आहेत, त्या येऊ शकतात. तर लगेच मधू म्हणते की मी का या घरात येऊ शकत नाही, सिंधूला सुद्धा तुम्ही घराबाहेर काढले होते पण शेवटी सिंधूला तुम्ही घरात घेतलेच ना. काकू म्हणते की सिंधू या घरची सून आहे. तर लगेच मधू म्हणते की मी सुद्धा या घरातील मुलाची एक विधवा बायको आहे आणि माईंच्या माझ्यावर पूर्ण हक्क आहे. माई गेल्यापासून खूप टेन्शनमध्ये आहे, त्यांना या घरातील सर्व माणसांची खूप आठवण येते म्हणून त्यांना जो त्रास होतो त्यामुळे मी त्यांना घेऊन येथे आले आणि त्यांना या घरातून कोणीच काढू शकत नाही असे मधू उत्तर देते. काकू म्हणते की तरीसुद्धा मधू मी तुला घरात घेऊ शकणार नाही. तर मधू म्हणते की मी सुद्धा सिंधूसारखे करणार, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुमच्या विरोधी तक्रार करणार आणि एका या घरातील मुलाच्या विधवा बायकोला आणि त्याच्या आईला घरात घेऊ शकत नाही म्हणून पोलीस येतील आणि तुम्हाला सुद्धा अरेस्ट करून घेऊन जातील. तेव्हा काकूचं एकही शब्द न ऐकता मधू माईंना घेऊन घरात प्रवेश करते. तेव्हा घरातील सर्वांना मात्र आनंद होतो. तर घरात आल्यानंतर सिंधू म्हणते की बरं झाले मधुताई तुम्ही माईंना घेऊन येथे आलात आणि उद्या रायादादांचा वाढदिवस आहे, आपण एक अशी पूजा ठेवू आणि त्यांचा वाढदिवस हा साजरा करू. तर काकू म्हणते की सिंधू तुझी अक्कल तर ठिकाण्यावर आहे ना, रायाला जाऊन अजून 1 महिनासुद्धा झाला नाही आणि तू त्याचा वाढदिवस साजरा करणार का. तर लगेच सिंधू ही शांत होते. तर मधू लगेच ही सिंधूला मिठी मारते. तर घरातील सर्वांना ते बघून खूपच धक्का बसतो कारण मधूने चक्क आज सिंधूला मिठी मारलेली असते. त्यानंतर मधू ही सिंधूला सॉरी बोलते कारण मी राया गेल्यानंतर सर्व आरोप तुझ्यावर केले पण आता मला माझी चूक समजली त्यामुळे सिंधू तू मला माफ कर असं खोटं नाटक करून ती सर्वांसमोर सिंधूची माफी मागते. आणि रायांचं सुद्धा स्वप्न होते की या घरातील सर्व लोकांनी एकत्र राहावे म्हणून मी माईंना या घरातील लोकांना एकत्र करण्यासाठी येथे घेऊन आल्याचे ती सांगते. तेव्हा मधू खूप नाटक करत असते आणि सिंधू आणि घरातील लोकांना वाटत असते की आता मधूचे हे रूप बदलले म्हणून सर्वजण खूपच आनंदी असतात आणि सिंधूसुद्धा मधूला माफ करते आणि प्रेमाने मिठी मारते. तर मधू राघवला सुद्धा सॉरी बोलते पण काकू मात्र ह्या मधूवर विश्वास ठेवायला तयार नसतात. त्या काकू मधूला म्हणत असतात की मी तुझ्यावर तर विश्वास ठेवू नये. तेव्हा अख्ख्या घरातील लोक हे मधूच्या बाजूने येऊन मधूची साथ देतात की घरामध्ये सर्वजण एकत्र आनंदाने राहू, कधी कोणाची साथ कोणीही सोडायची नाही. काकू मात्र मधूच्या या निर्णयाला तयार होत नाही. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला
लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.